चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस बेलसणी मार्गावरील नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेली महामाया कोल वॉशरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानंतर बंद करण्यात आली आहे। मात्र या कारवाईने शेकडो कामगारांवर बेरोजगारीचं संकट ओढावलं असून कंपनी पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी वॉशरीसमोर जोरदार आंदोलन छेडलं। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या म्हणजे MPCBच्या आदेशानंतर महामाया कोल वॉशरीजला टाळे लागले। त्यामुळे बेलसणी, मुरसा आणि म्हातारदेवी परिसरातील शेकडो कुटुंबापुढे रोजगाराचा प्रश्न गंभीरपणे निर्माण झालाय। या निर्णयाच्या निषेधार्थ सुमारे 400 ते 500 पुरुष आणि महिलांनी वॉशरीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन करत महाव्यवस्थापक चौधरी यांना निवेदन सादर केलं आणि कंपनी तातडीनं सुरू करण्याची मागणी केली। महामाया कोल वॉशरी सुरू झाल्यापासून प्रदूषणाच्या कारणावरून सातत्यानं वादात राहिली आहे। वॉशरीतून उडणाऱ्या कोळशाच्या धुळीमुळे हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। तसंच दूषित पाणी नाल्यांमध्ये सोडल्यानं शेती, जनावरं आणि पर्यावरणाचं देखील मोठं नुकसान झाल्याचंही सांगितलं जात आहे। याशिवाय नियमांचं उल्लंघन करून कोळशाचा साठा करणं, भूजलाचा वापर आणि कोळसा वाहतुकीमुळे अपघातांचा धोका वाढल्याचाही आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी त्रस्त शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्यानंतर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, अपर मुख्य सचिव विकास खरगे यांच्या निर्देशानुसार तसंच सुधीर मुनगंटीवार यांच्या मध्यस्थीनंतर MPCBनं 25 जून रोजी नोटीस बजावत वॉशरी बंद करण्याचे आदेश दिले। दरम्यान या कारवाईमुळे आता 2 गट आमने-सामने आले आहे। एका बाजूला प्रदूषणानं शेती आणि पर्यावरणाचं नुकसान झाल्याचा आरोप करणारे शेतकरी आहेत, तर दुसऱ्या बाजूला रोजगार हिरावल्याचा आरोप करत वॉशरी पुन्हा सुरू करण्याची मागणी करणारे कामगार आणि स्थानिक नागरिक आहे। वॉशरीचे महाव्यवस्थापक चौधरी यांनी ही कारवाई दबावाखाली करण्यात आल्याचा आरोप केला असून या प्रकरणामुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलं आहे। दुर्भाग्यपूर्ण रूप से हमें कल ही इस वॉशरी को बंद करने का नोटिस महाराष्ट्र पॉल्यूशन कंट्रोल बोर्ड की तरफ से प्राप्त हुआ है, जिसमें उनके कुछ मुख्य कारण उन्होंने जो गिनाए हैं कि वॉशरी द्वारा गंदा पानी बाहर छोड़ा जाना, वॉशरी के डस्ट के कारण अगल बगल के खेती को नुकसान होना और जो स्टॉक हाइट है वो ज़रूरत से ज़्यादा रखना और जगह जगह डस्ट कंट्रोल के मेजर न लेना, स्प्रिंकलर्स पूरी तरह से कार्यरत नहीं हैं, ये ऐसे कुछ मुख्य कारण गिनाए गए हैं। उसी से अचानक ये नोटिस आ जाना कि वॉशरी बिना कारण से तुरंत बंद कर दी गई है, ना हमें कोई सुधारने का मौका दिया जा रहा है, तो उसके चलते हमें तो परेशानी हो रही है। साथ में इन वर्कर्स को भी, जो यहाँ के गांव के लोग जो हमसे जुड़े हुए हैं, उन लोग को भी परेशानी हो रही है। मैं तो यहाँ का पहले सुपरवाइजर था, ये माया में भी सुपरवाइजर था, तो उसमें से अब मैं बंद हूँ। फिर भी 120 लेबर है अभी हाल फिलहाल, उनको जो उपासमारी आ गई उनका क्या करना है? तुम काश्तकार की भी करो और अपने लेबर का भी कुछ सोचो। उसके वजह से पूरा मतलब काश्तकार भी शांत हो जाएंगे और लेबर का जो है तो लेबर भी ऐसे हो जाएंगे, उनके जो रोजी रोटी है वो भी उनको मिलने के लिए होना, वो हिसाब से करो। आणि आमच्या गावात छोटे मोठे कास्तकार आहेत, तसे काही मोठे नाही खूप। आणि हे कंपनी जे चालू केली आहे ते खूप भल्यासाठी आहे। जे रोजगार हमीवाले जे मुलं आहे, माणसं आहे, त्यांच्यासाठी म्हणजे हे खूप चांगलं काम दिलं होतं। पण आम्हाला हे कंपनी बंद केल्यामुळे आम्हाला उपासमारीची वेळ येत आहे। आमच्या मुलांवर, आमच्यावर, आमचं कुटुंब कसं चालेल याची चिंता लागली आहे। आणि हे कंपनी बंद करण्याचं कारण काय आहे आम्हाला हे थोडं सांगावं। आम्ही त्याचं जे काही करायचं आहे पुढचं पाऊल ते आम्ही नंतर टाकू।